हाय मित्रांनो, चला आपण आता नारळाला मीठ आणि थायमेट टाकूया. ओके, सो मीठ आणि थायमेट, हे बघा मिठाचा पुडा आणला आहे मी बॉक्स 25 किलोचा आहे आणि हे थायमेट आहे. ओके, हे थायमेट चांगलं आहे आणि मीठ हे 25. तो माझ्याकडे अराउंड 10 झाडं आहेत. हे बघा 10 नारळाची झाडं आहेत आणि या प्रत्येक नारळाच्या झाडाला आपण काय करूया, मीठ आणि थायमेट टाकूया. बघा नारळाला गोल पहिल्यांदा खड्डा घ्यायचा. ओके, गोल खड्डा घेतल्यानंतर आपण काय करूया, त्याच्यामध्ये मीठ टाकूया. अराउंड अर्धा किलो मीठ टाकूया. ओके, सो प्रत्येक झाडाला अर्धा किलो मीठ आणि थोडंसं थायमेट टाकायचं. ओके, तर हे कामन टाकायचं, हा सगळ्यात मोठा प्रश्न तुम्हाला बी पडला असेल. ओके, तर मी तुम्हाला सांगतो हे कामन टाकायचं. ओके, चला आपण आता मीठ टाकूया. हे बघा सगळीकडे मीठ सोडायचं. ओके, सो कमीत कमी अर्धा किलो तर मीठ सोडायला पाहिजे. मीठ सोडून झाल्यानंतर आपण त्याच्यावरती थायमेट टाकूया. थायमेट थोडंसं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. ओके, हे थायमेट बघा, हे थायमेट सोडूया आता. बघा असं थोडं टाकायचं, जास्त नाही टाकायचं. कारण की जे खाली वाळवी लागलेली असते ना, ते थायमेटने मरते. हे जे आहे हा महत्त्वाचं बघा. ह्याला नारळ लागलेत पण नारळ सगळे तुटून पडल्यात, नारळच नाहीत ॲक्च्युली. तर हे काय केलं, जे बुरशीनं सगळं मुळ्या खाल्लेत नारळाच्या. आता हे थायमेट आणि मीठ टाकल्यानंतर काय होतं हे बघा. अजून थायमेट आणि मीठ टाकल्यानंतर काय होतं, खालची जी बुरशी लागली, जे हे नारळाच्या मुळ्या खातात, ते सगळे मरून जातात आणि प्रॉपरली येतं. चला आपण पेरूला बी टाकूया. ओके, स्टेप बाय स्टेप करू. आपण पेरूला टाकूया. चला आपण आता चक्कूला टाकूया. ओके, चक्कूला पहिल्यांदा खड्डा घेऊया मोठा आणि नंतर सेम मीठ आणि थायमेट टाकायचं. पण लक्षात ठेवा की थायमेट जर छोटी तुमची झाडी असतील तर छोटंसं थायमेट टाकायचं, जास्त थायमेट नाही टाकायचं. कारण की वासाने ते खालचे मरून जातात. ओके, जे आळे असते ते पांढऱ्या आळ्या जे मुळं खातात झाडांचे, ते सगळे मरून जातात.